जे काही ग्रामसेवक विना परवाना गैरहजर राहतात, जे काही ग्रामसेवक 8-8 दिवसातून एकदा ग्रामपंचायतमध्ये येतात, जे ग्रामसेवक तालुक्याच्या ठिकाणावरून ग्रामपंचायतीचा कारभार पाहतात, त्या ग्रामसेवकांसाठी खास ही चपराक, खास हा आदेश आलेला आहे। तर तो काय प्रकारचा आणि कोणत्या प्रकारचा आदेश किंवा कोणत्या प्रकारचं परिपत्रक आहे मी थोडक्यात सांगतो। तर 18 ऑगस्ट 2026 रोजी शासनाने एक परिपत्रक जारी केलेला आहे आणि त्या परिपत्रकामध्ये सर्व जिल्हा परिषदांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सूचित केलेलं आहे की आपल्या जिल्ह्यातल्या जे काही ग्रामपंचायती असतील त्या सर्व ग्रामपंचायतींना ही जी बायोमेट्रिक GPS प्रणाली आहे ती लागू असणार आहे आणि जे काही ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतमध्ये असतात ते ग्रामपंचायतमध्ये येताना आणि ग्रामपंचायतमध्ये मधून काम करून बाहेर जाताना त्यांची या प्रणालीद्वारे, या बायोमेट्रिक आणि GPS प्रणालीद्वारे हजेरी घेण्यात यावी अशा प्रकारचा आदेश शासनाने काढलेला आहे। तर यामुळे नक्कीच सर्वसामान्याला थोडासा दिलासा मिळणार आहे। जे काही ग्रामसेवक घरी बसून काम करत होते, तालुक्याच्या ठिकाणाहून काम करत होते, त्यांना आता ग्रामपंचायतमध्ये यावे लागेल आणि रोज या बायोमेट्रिक प्रणालीद्वारे, GPS प्रणालीद्वारे आपली हजेरी लावावीच लागणार आहे। आणि जर अशा प्रकारचं त्यांनी या हजेरी लावण्यात कसूर जर केला तर त्यांच्यावरती त्यांचा पगार आपोआप कट होणार आहे आणि प्रशासकीय कारवाईला सुद्धा त्यांना सामोरं जावं लागणार आहे। मित्रांनो, आपापल्या ग्रामपंचायतमध्ये नक्कीच ही बायोमेट्रिक प्रणाली आणि GPS प्रणाली बसवण्याची मागणी करा, जेणेकरून आपल्या ग्रामपंचायतचा कारभार हा स्वच्छ कारभार होईल आणि ग्रामसेवक विना परवाना गैरहजर राहणार नाहीत। माझा हा व्हिडिओ काढण्याचा उद्देश किंवा ही जी काही प्रक्रिया हा सांगण्याचा उद्देश कोणाचाही मन दुखवण्याचा अजिबात नाही किंवा कोणालाही उद्देशून अजिबात नाही। मी एक डिजिटल क्रिएटर आहे आणि हे माझं काम असल्यामुळं मी हे सांगण्याचा प्रयत्न करत आहे। मित्रांनो, कोणालाही उद्देशून हा व्हिडिओ नाही, कोणी मनाला लावून घ्यायची गरज नाही। तर अशाच प्रकारचे मी नवीन व्हिडिओ रोज अपलोड करत असतो। तर माझे हे YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।